शकता. जसं पंचशिलामध्ये किती शिला आहेत? किती? अष्टशिलामध्ये किती शिला आहेत? दशशिलामध्ये किती शिला आहेत? त्या नंबरच अगोदर सांगितलेला आहे. पंच, पंच म्हणजे 5, पंच म्हणजे 5. अष्ट, अष्ट म्हणजे ऍक्च्युली पालीमध्ये 8. त्याच्याबद्दल इथे किंवा ज्ञात्याच्या संदर्भामध्ये असा हा प्रश्न आहे. तर राजा म्हणाला, म्हणते ज्ञाता म्हणजे जाणकार, म्हणजे त्या राजाच्या हेतूने आत्मा, यापूर्वी आपण ऐकलाय ते. तर राजा म्हणाला, म्हणते ज्ञाता म्हणजे आत्मा नावाची एखादी वस्तू आहे की नाही? तर भन्ते म्हणाले, महाराज ज्ञात्याच्या म्हणजे सर्व जाणून घेणाऱ्या आत्म्याच्या रूपात अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. म्हणजे यापूर्वी आत्म्याबद्दल आपण ऐकलं. आता थेट प्रश्न होता दोडच ओळीचा, काय की म्हणते ज्ञाता म्हणजे आत्मा नावाची एखादी वस्तू आहे की नाही, हा थेट प्रश्न आहे. यापूर्वी आपण पाहिलं पंच इंद्रियांना चालवणारं वगैरे कोणी नाही आहे. ते चालतात चक्षु, रूप आणि चक्षु विज्ञान, हे जे काही आहे या मनोविज्ञान यानुसार हे प्रत्येक पंच इंद्रिय त्याच्या त्याच्या विज्ञानानुसार चालतात. तर इथे मग आत्मा आहे की नाही असा थेट प्रश्न केल्यावर भन्ते म्हणाले, महाराज ज्ञात्याच्या म्हणजे सर्व जाणून घेणाऱ्या आत्म्याच्या रूपात अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही आहे. म्हणजे आत्मा नाही असं स्पष्ट इथे सांगितलं आणि राजाने लगेच कबूल केलं, भन्ते आपण बरोबर बोललात. म्हणजे आत्मा आहे का? नाहीच आहे आत्मा, त्याचं अस्तित्व नाही. दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी जे विश्लेषण केलं आहे त्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी आत्म्याचं खंडन भगवान बुद्धांचे संदर्भ देऊन केलेलं आहे. म्हणून आत्मा नावाची वगैरे अशी काही वस्तू नाही आहे. लोक काही काही म्हणतात, बाकोनी गेल्यावर अंतिम संस्कार झाल्यावर फलाण्या फलाण्या भिस्ताण्याच्या आत्म्याला शांती लाभो. ऐकले नाही तुम्ही? आत्म्याला शांती लाभो म्हणतात. माणसाला लाभवली की नाही ते वेगळंच गणित आहे, पण आत्म्याला शांती, आत्मा नाही आहे असं इथे सांगितलं गेलंय. अजून एक प्रश्न आहे पुनर्जन्मासंबंधी. बघा वारंवार पुनर्जन्मासंबंधी प्रश्न येत आहेत. तुम्ही लक्षपूर्वक ऐकत असाल तर निश्चितच पुनर्जन्मासंबंधी तुमच्या मनातील शंका ही दूर होईल. तर मला सांगा बरं, जस्ट तुमची परीक्षा घेतो, पुनर्जन्म बुद्धाच्या उपदेशानुसार पुनर्जन्म आहे की नाही? वाह, विद्वान झाले की हो तुम्ही तर. वा वा वा. भगवान बुद्धांच्या उपदेशानुसार जर सत्य उत्तर द्यावयाचं झालं पुनर्जन्म आहे की नाही, तर आहे पण आणि नाही पण. आता हे नका विचारू कोणाचा आहे आणि कोणाचा नाही, कारण त्याच्यावर लय आपण भाग केले, एपिसोड केले हेतू आणि प्रत्ययाचे, आणि त्याच्यामध्ये उकल करून सांगितलं आपण की कुणाचा पुनर्जन्म होतो आणि कुणाचा होत नाही. त्यानंतर पुन्हा कशाच्या मुळे पुनर्जन्म होतो कशामुळे होत नाही याबद्दल आपण ऐकलाय. तर इथे एक प्रश्न आहे पुनर्जन्मासंबंधित. राजा म्हणतो, म्हणते एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणारा असा कोणी जीव आत्मा आहे काय? काही काही प्रश्न डबल आहेत, पण त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. तर काय विचारलंय? एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणारा असा कोणी जीव आत्मा आहे काय? तर नाही महाराज, असा कोणी जीव नाही आहे. एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जाईल असा काही आत्मा वगैरे नाही आहे. म्हणते एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणारा कोणी जीव नाही, तर मग तो आपल्या वाईट कर्मफळातून पासून मुक्त झाला असेच म्हणावे लागेल. ही प्रश्न आणि विद्वत्तेची एक झलक आहे, याच्यामध्ये समजून घेण्याची गोष्ट असते. काय म्हणतो राजा? म्हणते एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणारा कोणी जीव नाही किंवा आत्मा नाही, तर मग तो आपल्या वाईट कर्मफळापासून मुक्त झाला असेच म्हणावे लागेल. कारण एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करत नाही असं तुम्ही म्हणताय, म्हणजे आत्मा नाही असं तुमचं म्हणणं आहे. मग जर आत्मा नाही आहे
किंवा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये कोणी जीव प्रवेश करत नाही आहे, तर मग जी व्यक्ती इथे आज आहे ती व्यक्ती मृत्यूनंतर मुक्त झाली आहे असं समजावं का? तर महाराज, जर त्याचा पुनर्जन्म झाला नाही, गेलेल्या व्यक्तीचा म्हणजे मरणाऱ्या व्यक्तीचा जर त्याचा पुनर्जन्म झाला नाही, तर तो आपल्या वाईट कर्मफळातून निश्चितच मुक्त होईल. काय म्हटलं, लक्षपूर्वक आहे का? जर त्याचा पुनर्जन्म झाला नाही तर तो आपल्या वाईट कर्मफळातून निश्चितच मुक्त होईल, परंतु पुनर्जन्म झाला तर मग तो मुळीच मुक्त होणार नाही. म्हणजे कोणाचा पुनर्जन्म होतो? जे मुक्त नाही झाले, दुःख मुक्त, म्हणजे ज्यांनी निर्वाणाला प्राप्त केलं नाही या जीवनामध्ये, त्यांचा पुन्हा जन्म होणार म्हणजे होणार. त्यांनी हे मानो अथवा न मानो, बिलकुल या संसार चक्रामध्ये, भवचक्रामध्ये यावंच लागेल. पण जर या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर मुक्ती करून घेतली, म्हणजे निर्वाण पदाचा साक्षात्कार करून घेतला, तर मात्र पुन्हा जन्म नाही आहे. तर म्हणते कृपा करून उदाहरण देऊन स्पष्ट करावे. आता बघा, उदाहरण म्हणजे लगेच